नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सध्या कोकणात येत आहेत. येणारे पर्यटक कोकणाच्या जुन्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत आहेत. कोकणात आता ठिकाणी मोंगा पार्टी आयोजित केली जाते. मोंगा पार्टीला उत्तर कोकणात पोपटी पार्टी सुद्धा म्हटलं जातं. एका मडक्यामध्ये भांबुर्डाचा पाला, बटाटे आणि इतर घटक एकत्र करून वाफेवर हे मिश्रण शिजवलं जातं आणि त्यानंतर त्याची लज्जत अधिकच वाढते. हा सगळा अनुभव केवळ खाद्य अनुभव नसून कोकणाची पारंपरिक शैली, लोकसंगीत आणि बोनफायर भोवती बसून केलेला संवाद, मारलेल्या गप्पा असा आल्हाददायक अनुभव असतो. कोकणामध्ये गुलाबी थंडी पडले आणि या गुलाबी थंडीमध्ये मोंगा पार्टी म्हणजेच पोपटी पार्टीचं देखील आयोजन हे ठिकठिकाणी केलं जातं. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणामध्ये पर्यटक देखील मोठ्या संख्येने कोकणामध्ये भेट देत असतात आणि ही जी पोपटी आहे म्हणजे भांबरूडचा पाला, त्याच्यामध्ये मडक्यामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही पद्धतीचे हे कंटेंट असतात. व्हेजमध्ये भाज्या असतील त्याच पद्धतीने नॉनव्हेजमध्ये चिकनचा देखील या ठिकाणी समावेश असतो. या पार्टीमुळे कुठेतरी सर्व जे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन गुजगोष्टी गप्पा गोष्टी होत असतात आणि त्याचबरोबर एक वेगळा थंडीचा आनंद देखील हे घेत असतात. काय सांगशील, असे देखील पर्यटक आपल्या सोबत आहेत. थंडी पडले आणि त्यामध्ये मोंगा पार्टी आणि एक वेगळा आनंद कसा एन्जॉय करतात? बरोबर. आम्ही साहेब मुंबईवरून आलेलो आहोत. आम्ही ह्या 4-5 दिवसाच्या सुट्टीसाठी मुंबईवरून आलो आहोत. आम्ही आमचे 3-4 मित्र आणि आम्ही इकडे आलो ही गुलाबी थंडी एन्जॉय करायला. आणि अशी कोकणाची संस्कृती आहे ही पोपटी पार्टी, ज्याला भोंगा पार्टी असे फार पूर्वीपासून याला प्रचलित आहे. असेच काही पर्यटक देखील आपल्या सोबत आहेत, बाहेरून आलेले आहेत. काय सांगाल, कसं एन्जॉय करताय? आम्ही पुणेवरून आलेले आहे आणि माझे भाऊ ते कर्नाटकवरून आलेले. हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचं इथं आणि रिसॉर्ट मध्ये येऊन आता हे आनंद घेतो, हेच आम्हाला खूप आनंद वाटतो. नक्कीच पाहिलं तर देश विदेशातील जे पर्यटक आहेत यांना कोकणाचं विशेष आकर्षण असतं आणि त्यामध्ये ही जी कोकणची जुनी जी पोपटी पार्टी आहे, जी जुनी खाद्य संस्कृती आहे, ती देखील आजगयत टिकून असल्याचे अनेक पर्यटक देखील या पार्टीचा आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहेत. राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी.